मिरज कृष्णा रोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा 2.5 वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्याचा ट्रे घेऊन जाणाऱ्या MH9CU 2629 या क्रमांकाच्या टेम्पोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी टेम्पोवर जमावांनी दगडफेक केली। वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की विकास गोसावी हे आपले MH10 BM 0537 या क्रमांकाची कार घेऊन सासुरवाडी जयसिंगपूरला गेले होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व 2.5 वर्षाचा वेदांत व त्याची आजी होती। जयसिंगपूर येथून मिरज कृष्णा घाट रोडवरील गोसावी गल्लीतील घराकडे आले। गाडीतून पत्नी उतरली तसेच वेदांतही गाडीतून खाली उतरला। त्याचवेळी अचानक अंड्याचा ट्रे घेऊन येणारा टेम्पो वेदांत याला धडकला। वेदांत याला जोराची धडक बसल्याने तो जागीच पडला। त्याला घेण्यासाठी वेदांतचे वडील, आई, आजी लगेच आले, परंतु वेदांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। छोटासा जीव तेथेच निपचूप झाला होता। वडील, आई, आजी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। वेदांत हा सर्वांचा लाडका होता, अतिशय खेळकर होता। वेदांत याला 5 काका आहेत, 5ही काकांना मुलीच आहेत। यामध्ये हा वेदांत हा सर्वच काकांचा लाडका होता। त्याचा सर्वच जण लाड करीत होते। त्याची लहान बहीण वेदिका ही सर्वांना वेदांत कुठे आहे असं विचारत होती। गोसावी कुटुंबियांवर दुःखाचं सावट होतं। नियतीने वेदांत याचा घरासमोरच बळी घेतल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता। घटनास्थळी प्रचंड जमाव जमला। गोसावी गल्लीतील सर्व नातेवाईक रस्त्यावर आले। टेम्पोचा काचा फोडल्यात। गाडी ही मोडतोड करीत असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी चालकास तसेच गाडी ताब्यात घेतली। गाडी ही मिरजेतील शास्त्री चौकातील असल्याचं समजतं। चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं। या अपघाताची नोंद मिरज गांधी चौक पोलिसात झाली। पोलीस अधिक तपास करीत आहेत। घाट रोडवर राहिला आहे। प्रदीप गोसावी राहिला मिरज घाट रोडला राहिला आहे। सदर गाडी इथून पार्किंग लावत असताना ते समोर पिकअपवाला गाडी आला। ते पोरग्याच्या लहान 2 वर्षाचा लहान मुलगा आहे। त्या मुलग्याच्या अंगावरनं गाडी घालून ड्रायव्हर पळून गेला। त्या ड्रायव्हरला लायसन नाही, काही नाही आहे। त्यावर कारवाई व्हायला पाहिजे। किती वाजता विनंती आहे। मी राय रोडला आहे। किती वाजता? 4 वाजता झाले, 4:30 वाजता। 4:30 वाजता जस्ट गाडी पार्किंग केलो। गाडीमधनं मी ड्रायव्हर उतरले होते। ते गाडीतनं ती घेऊन आला आहे आणि ते अंगावरनं गाडी गेली आहे। आणि गाडीत RTOच्या मानप्रमाणे ते गाडीत लोड अनलोड आहे। गाडीत माल 3, 3.5 टन 4 टनच्या वर माल आहे। अंडीची गाडी आहे ती आणि त्यावर लायसन मिळण्यात त्यावर कडक कारवाई करावी माझी नम्र विनंती आहे।